नमस्कार. मी पराग माटेगावकर. ध्येयवेळे कलाकारच्या या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. रसिको, आज आपण भेटणार आहोत प्रसिद्ध गायक, संगीतकार, लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर सलील कुलकर्णी यांना. सलील, हाय. ध्येयवेळे कलाकारच्या या भागात तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. आणि या एपिसोडमध्ये एक म्हणजे मला या दृष्टीने तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत की तुझी नवीन करकरीत एक फिल्म एकदा काय झालं 5 ऑगस्टला ती रिलीज होते. हो. मला प्रचंड उत्सुकता आहे या फिल्मबद्दल. म्हणजे त्याचं संगीत तुझं असणार ही तर गृहीत धरलेली गोष्ट आहे, पण कथा, पथकथा, संवाद, लेखन, दिग्दर्शन सगळं तुझं आहे. आणि आपल्या फील्डमध्ये या फिल्मबद्दल प्रचंड चर्चा आहे. मला त्या फिल्मबद्दल जाणून घ्यायचं आहे. मला असं वाटतं की गेल्या 25 वर्षामध्ये एक गायक, एक संगीतकार, एक चांगला श्रोता, करेक्ट, एक रसास्वाद घेणारा रसिक, एक म्युझिशियन आणि या सगळ्यापेक्षा एक संवेदनशील बाप म्हणून जे मी जगलो त्या सगळ्याचं सार म्हणजे एकदा काय झालं ही फिल्म आहे. वा. कारण काय असतं, आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपण व्यक्त होत असतो. कधी गाऊन व्यक्त होतो, कधी चाली करून व्यक्त होतो, कधी मी पुस्तक लिहिलं, कधी कविता लिहिली. आपल्याला एक अशी स्टेज येते की आपल्याला असं वाटतं की नाही, आता मला जे मनात आलंय आणि जसं आलंय तसं समोरच्यानी बघावं. कारण गाण्यात काय होतं, गाण्यात आपण मी जेव्हा तव नयनांचे दल आलेले ग गातो तेव्हा तुझ्या डोळ्यासमोर वेगळी व्यक्ती येते, माझ्या डोळ्यासमोर वेगळी व्यक्ती येते, तिसऱ्याच्या वेगळी येते. पुस्तकात लिहितो तेव्हा मी जेव्हा असं वाक्य लिहितो की एक बिचाऱ्या चेहऱ्याचा मुलगा खोलीतून बाहेर आला, तेव्हा प्रत्येक जण वेगवेगळा बिचारा मुलगा इमॅजिन करतो. पण जेव्हा आपली ही अर्ज वाढत जाते की नाही, मला जे जसं दिसलंय ते तुला दाखवावं, ते तुम्हाला दाखवावं, ते सगळ्यांना दाखवावं, तर ती अर्ज सगळ्या बाजूने आली. आणि तेव्हा मी 3 वर्षापूर्वी मग पहिला वेडिंगचा सिनेमा केला. तो खूप सगळ्यांना आवडला. आणि ही फिल्म मी खरं तर पहिली लिहिलेली फिल्म आहे, पण मी थांबलो होतो कारण ही फिल्म तितकी सोपी नव्हती. पण याची जी संवेदनशीलता आहे, तू एक खूप सेन्सिटिव्ह बाप म्हणून तुला त्याच्यातल्या काही ओळी ऐकवतो, म्हणजे तुला कळेल की त्या बापाची किंवा आई बापाची आणि मुलाची गोष्टी सांगणारा बाप आहे, ज्याचं असं म्हणणं आहे की चांगल्या गोष्टीतून काहीही कन्वे होतं. आणि जसा चांगला थॉट कन्वे होतो तसा अत्यंत नाजूक थॉट कन्वे होतो. करेक्ट. त्यामुळे जेव्हा त्या मुलाच्या मनात वादळ निर्माण होतं आणि त्याला कोणीच समजू शकत नाही, त्याला कोणी समजावू शकत नाही, तेव्हा सगळे जेव्हा हारतात, तेव्हा हा त्याचा बाप, ज्याला माहितीये की आपल्या मुलाला एकच भाषा कळते ती म्हणजे गोष्टींची, तो त्या मुलासाठी गोष्टी लिहितो नवीन आणि त्याच्यातून त्या मुलाच्या मनातला गुंता तो सोडवतो. तर अशी ती बाप, हा जास्त मी सांगत नाही, पण त्याच्यात तुला मला जे आपल्या मुलांविषयी वाटतं की आपण जे जे अनुभवलं, आपण जे देऊळ पाहिलं आपल्याला वाटतं की मुलांनी पाहावं, जो पदार्थ खाल्ला आपल्याला वाटतं की अरे मुलांना घेऊन येऊया, आपण चांगलं गाणं ऐकलं असं वाटतं मुलांना ऐकूया. तर हे जे असं असतं ना की किती देऊ तुला, किती देऊ. तर स्क्रिप्ट लिहिता लिहिताच मी या ओळी लिहिल्या होत्या. ही वादळे हृदयातली देतो तुला घेशील ना, स्वप्ने खुळी डोळ्यातली देतो तुला घेशील ना, ही पाखरे बघ चालली क्षण घेऊन एक एक रे क्षणा थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा रे क्षणा थांबना. वा वा वा. तर आपल्याला असं वाटत असतं की आपल्या आणि मुलांच्या मोमेंट्स फ्रीज करून ठेवाव्यात, पुढे जाऊच नाही काळ तो. खरंय. आणि गंमत सांगतो की हे गाणं मी लिहिलं आणि मला ते, तुला आत्ता जसं झालं हे गाणं ऐकून तसंच मला झालं की मला ते लिहिता लिहिताच इतकं भरून आलं. तर मी संदीपला म्हटलं, संदीप मला पुढे लिहवत नाहीये रे. तो म्हटला नाही तू छान लिहिलंयस मुखडा. मी म्हटलं असेल, पण मला खूप जड होतंय डोकं, तर तू अंतरा लिहितोस का. तो म्हटला काय 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 आहे. तर मी म्हटलं हाच मुद्दा आहे की मी जे दिलं ना ते सगळं तू अनुभव आणि माझ्या पुढे जाऊन अनुभव काहीतरी. तर त्यांनी अंतरा इतकं सुंदर लिहिलंय.
ईश्वराचे रंग हे दाई दिशाना विखुरले, कण वेचले नादाऊनी, काही तरीही राहिले. वा वा. जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू, वा. या तुझ्या इवल्या मुठीतून स्वप्न हे जपशील ना. वा वा वा. रे क्षणा थांबना, गाऊ दे एक गाणे पुन्हा, रे क्षणा थांबना. क्या बात है. वा वा. आता अजूनच उत्सुकता वाढली त्या फिल्म बद्दल. ते जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू. क्या बात है. हेच आपल्याला मुलांविषयी हो. वाटत असतं आणि हे अगदी. शंकरजींनी इतकं अप्रतिम अरे गायलंय. वा वा वा. क्या बात है. किती दिवस आधीपासून ही तयारी सगळी सुरू होती? नाही, या फिल्मची तयारी म्हणशील तर मी 2015 मध्ये ही गोष्ट लिहायला सुरुवात केली होती आणि मी 3-4 वर्ष लिहित होतो. मला एक त्याच्यातलं गोष्ट कळत नव्हती की छोट्या मुलाच्या किंवा मुलांच्या, त्याच्यात 4 छोटी मुलं आहेत जी सिलेक्ट करण्यासाठी आम्ही 2200 मुलं टोटल बघितली, त्याच्यातनं ही 4 मुलं सिलेक्ट झाली. तर हा 40 गावचा मुलगा आहे ज्यांनी लीड रोल केलाय सुमित राघवन बरोबर. बरं. त्याचं नाव अर्जुन पूर्णपात्रे. त्याच्या मनात जे काही चाललंय ते आपल्याला कसं कळणार, याच्यासाठी मी 1.5-2 वर्ष थांबलो होतो की ते आपल्याला कळणार कसं. कारण तो असा खिडकीत बसलाय आणि ऑडिओ येतो, हे सिरियलचं ते मला मान्य नव्हतं की असं नाही होणार. मग तो आत्ताचा मुलगा आहे तो डायरी लिहिल का, तर मला असं वाटतं की इतका छोटा मुलगा 9 वर्षाचा डायरी लिहिणार नाही. ते मी इथे अडकलो होतो आणि एका पॉइंटला मला एकदम ते कोडं सुटलं की हा मुलगा काय करेल, तर आत्ताची मुलं आहेत ते रोज आज मी काय केलं याचे व्हिडिओ करतील. करेक्ट. मग ते व्हिडिओ डायरी जेव्हा मला डिव्हाइस सुचलं तेव्हा गोष्ट पूर्ण झाली. मग त्याच्यानंतर प्रोड्युसर्स, मग कास्टिंग, आणि मला गोष्ट मी लिहिताना पासून माझ्या मनामध्ये सुमित राघवन होता. कारण तो एक फारच मोठा नट आहे आणि मराठीमध्ये त्या मानाने त्यांनी फार कमी काम केलं. तर तो होता माझ्या मनामध्ये. आणि डॉक्टर मोहन आगाशे त्याचे वडील आणि सुहासताई जोशी आई हे माझ्या मनात पक्क होतं. आणि पुष्कर श्रोत्री आहे त्याच्यामध्ये, उर्मिला कोठारे त्या मुलाची आई म्हणजे सुमितची बायकोचं काम उर्मिला निघाले, आणि चाइल्ड सायकॅट्रिस्ट मुक्ता बर्वे. सो एक चांगलं पॅकेज आहे. आणि संदीपनी गाणी लिहिली आहेत, एक गाणं समीर सामंतनी लिहिलं. तर तयारी तर खूप वर्ष चालू आहे आणि आता आठवड्यावर फिल्म आली आहे. सो मला असं वाटतं की मुलीच्या लग्नात बापाला जे फिलिंग असतं ते आता. क्या बात आहे. त्यामुळे इतका वेळ देऊन केलेली कुठलीही फिल्म किंवा कुठलीही कलाकृती ती यशस्वीच होते, कारण खूप त्याच्यामागे मेहनत असते. अजून एका गोष्टीकरता तुझं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे. तुला नुकताच काही दिवसांपूर्वी आशा भोसले पुरस्कार मिळाला. तुझ्या आधी ज्यांना पुरस्कार मिळाला आहे ती खूप मोठी यादी आहे. मग त्यात स्वतः बाळासाहेब मंगेशकर आहेत, शंकर महादेवनजी आहेत, उषाताई आहेत, दीदी आहेत सगळ्यात पहिल्या. आणि मी खूप वर्ष त्या सगळ्याचे कार्यक्रम मी केले, त्यामुळे मी त्याचा एक पार्ट झालेलो आहे त्या प्रोसेसचा. एक पुणेकर म्हणून तुझ्याबद्दल खरंच मनापासून एक अभिमान वाटतो की या यादीत आपल्या पुण्याचा सलील आहे. काय सांगशील त्याबद्दल? नाही, मला जेव्हा फोन आला हा, तर ती मोमेंटच माझ्यासाठी पुरस्कारासारखी होती. म्हणजे 16 हा उपचार असतो, पण त्या यादीमध्ये खय्यामजी आहेत, त्याच्यामध्ये कल्याणजी आनंदजी आहे, त्याच्यामध्ये बप्पी लहिरी आहे. या यादीमध्ये आपल्या नावाचा विचार करावासा वाटला मंगेशकर कुटुंबियांना. याचा मला इतका आनंद वाटला, कारण आपण सगळेच त्यांच्याकडे अक्षरशः आपली दैवत आहेत. आणि मला असं वाटतं की दीदींनी गाणी गायली हा, जसा मी असं समजतो की माझ्यासाठी तो सूर्याचं दर्शन झालं, मला सूर्य पाहिलेला माणूस तसं मला वाटतं. तसं आशाताईंच्या पुरस्काराच्या रूपाने आकाशातलं चांदणच आपल्या घरात आलं खिडकीतून, असं फिलिंग आहे. कारण त्या दोघींशिवाय संगीत पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि त्या दोघींच्या कुठेतरी आपल्या त्यांच्या नावाशी आपलं नाव जोडलं गेलं बारीक तरी.
याचं खूप जास्त समाधान आहे. त्यामुळे खूप आणि त्या दिवशी मला आठवतंय तो पुरस्कार मिळाला त्या दिवशी मदर्स डे होता. वा. त्यामुळे मी आईला स्टेजवर बोलवलं पुरस्कार घ्यायला. कारण मला असं वाटतं की अ, आपण आपली मुळं विसरून कधी उपयोगाचं नाही. आपली बरोबर. मुळं लक्षात ठेवायला पाहिजेत आणि अगदी आपलं खरं. मूळ हे आईच असते. त्यामुळे बरोबर. पण मला असं वाटतं हे आत्ता तुला मिळालेलं ग्लॅमर, प्रसिद्धी, एक तुझ्याबद्दलची उत्सुकता कायम, ही काही एका दिवसाच्या प्रयत्नांनी ती नाही आहे. 4 दिवसाच्या प्रयत्नांनी नाही. त्याच्यामागे 25 वर्षाची तुझी तपश्चर्या आणि मी त्याचा साक्षीदार आहे. आपली 1996 पासून आपली मैत्री आहे. तुझं ते टेल्कोमधनं डायरेक्ट येणं, छोट्या टू व्हीलरवर आणि पटकन बऱ्याच कंपोजिशन तू मला आणि सुवर्णाला घरी ऐकवल्या हो आहेत. हो केतकीला ऐकवल्या आहेत. छोटीशी केतकी. त्याच्यातूनच केतकीशी तुझी छान मैत्री झालेली होती. सलील काका, सलील काका. मी तो सगळा काळ बघितलाय, की हाताने पोस्टर्स रंगवायचे आणि इतकं सोपं नाहीये. त्या 25 वर्ष मागे जाऊन तुला काय काय फिलिंग येत आहे आता? मला खरं सांगू का तपश्चर्या खूप मोठा शब्द वाटतो. मला वाटतं की 25 वर्ष आपण मनापासनं काही केलं. हो. म्हणजे मी परवाच आमच्या रियालिटी शो मध्ये स्टार प्रवाहावर बोलताना हे म्हणलं की भरतनाट्य मंदिर, टिळक स्मारक मंदिरला बाल्कनीत बसून मी हृदयनाथजींना फरमाईशी देणारा एक मराठी मध्यमवर्गीय घरातला मुलगा आहे. करेक्ट. तर आजही जेव्हा मी हृदयनाथजींच्या शेजारी बसून मैत्रजीवांचे करतो तेव्हा मला बाल्कनीत मी दिसतो हा हा. की तिकडनं मी फरमाईश द्यायचो. आणि तो मुलगा जो आहे तो अजून तसाच आहे. त्याला तेवढीच उत्सुकता असते. हृदयनाथजी बोलायला लागले की तो बाल्कनीतलाच मुलगा होतो. मी परत तितकाच कुतूहलाने त्यांच्याकडे बघायला लागतो. परत जेव्हा एखादं नवीन गाणं चाल सुचते किंवा फिल्मची स्टोरी कोणाला ऐकवायची असते तेव्हा मी तेवढाच एक्साइटेड असतो जेवढा मी 96 मध्ये तुम्हाला हो. नवीन चाली ऐकवताना मला आठवतंय चल उंच उंच जाऊ किंवा तुला जर द्यायचे आहे मी तुला घरी ऐकवलेल्या हो चाली हो. आहेत. तेव्हा जी उत्सुकता असते तेव्हा जी आपली पल्स वाढते की अरे नवीन गाणं ती तुमची तशीच राहिली तर खरी मजा आहे. तर बरोबर. तुम्हाला मजा येते. करेक्ट. आणि मला 25 वर्ष काय केलं तर मला मजा आली या प्रवासामध्ये. आणि तपश्चर्या मी जसं म्हटलं हा खूप मोठा शब्द वाटतो. मला असं वाटतं की जेन्युनिटी जीव तोडून आपण केलं ना. मला असं वाटतं की जे मी केलं मग ते मुलांचा अभ्यास घेण्यापासून ते शिकवणं विद्यार्थ्यांना हे सगळी गोष्ट त्या वेळेला मी 100% होतो. मी 99% पण कधी काही केलं नाही किंवा प्रयत्न तरी केला की 100% करू. बरोबर आहे. आणि तुझ्या बाबतीत मी एक ऑब्झर्व केलेली इतक्या वर्षातली एक गोष्ट म्हणजे की तू कधीही स्टेजवर बोलत असतो, एखादी कविता धडाधड म्हणत असतो किंवा तू गातोस, हातात कधीच चिटोर सुद्धा नसतं किंवा वही पण नसते हार्मोनियमवर कधी. हे तर कार्यक्रमाचं झालं, पण तू जेव्हा एखादी कंपोजिशन नवी कोरी शिकवत असतो तेव्हा सुद्धा तुझ्या पुढे डायरी नसते. मग याच्या मागचं कारण काय? ते कवितेवरचं प्रेम की त्या प्रोफेशनची गरज? नाही प्रोफेशनची तर ही गरज नाहीये. तुला माहितीये कदाचित काही काही वेळेला उलटही होतं की लोक अरे इतकी गाणी झाली आहेत ना की आता लक्षात राहत नाही म्हणून पण असं पण एक दाखवतात की अरे खूप खूप काम झालंय असं. मुद्दा नाही. मला असं वाटतं की चाल करण्याच्या आधी मी ती कविता खरंच इतक्या वेळा वाचतो. म्हणजे ना छोटी मुलं नवीन आणलेलं खेळणं कसं घेऊनच झोपतात. हो. क्या बात. लहान मुलगी बाहुली घेऊनच झोपते. लहान मुलगा तो रिमोट कंट्रोलची कार घेऊनच झोपतो. तसं मी ती कविता उराशी घेऊनच झोपतो. वा. तेवढे दिवस ती चाल होईपर्यंत माझ्या डोक्यात दुसरं काहीच नसतं. ती मी दिवस रात्र मी अनेकदा असं असतं मी कोणाशी तरी बोलत असतो पण माझ्या मनात चालू असतं की अरे अंतरा इकडनं सुरू झाला तर बरं का इकडनं सुरू झालं तर बरं. ही क्रॉसलाईन अजून कशी बेटर होईल. तर तो सतत एक डोक्यात ध्यास चालू असतो आणि तो त्या कवितेशी त्या काळात काय म्हणूया आपण ते म्युझिक डायरेक्टर आणि त्या कवितेचं अफेअर असतं. वा. आणि त्याच्यात तुम्हाला ते सगळंच पाठ होतं. ते शब्द पाठ होतात. त्या शब्दांच्या आदलमधलं पाठ होतं. त्या शब्दांचा फॉन्ट पण तुम्हाला कळायला लागतो की गाताना काय फॉन्ट गायला पाहिजे. गच आहे तव नयनांचे दल आलेले ग मधला ग कसा गायचा आणि सरीवर सरी आल्या ग मधला ग कसा गायचा. तर ते सगळीच कविता ती अशी प्रिंट होते मनावर. त्यामुळे मला नंतर असं कधीच वाटत नाही की अरे काय शब्द असेल कारण ते आतमध्ये सिस्टीम मध्येच जातात शब्द. त्यामुळे तू म्हटलास ते बरोबर आहे की जनरली
गायकांना चाल शिकवताना पण मला ती पाठ असते, कारण त्याच्या आधी तेवढा वेळ मी ती भिजत ठेवलेली असते आतमध्ये. तू आता एवढं सारखा बोललाय आणि एका गाण्याचा सारखा उल्लेख होतो, तव नयनान सेदल. अरे हे 2 ओळी. तव नयनांचे दल हलले ग, तव नयनांचे दल हलले ग, हलले ग. तव नयनांचे दल हलले ग, तव नयनांचे दल हलले ग. पानावरच्या दवबिंदू परी, पानावरच्या दवबिंदू परी त्रिभुवने ढळमळले हा, ग. क्या बात. तव नयनांचे दल हलले ग, हलले ग, नयनांचे दल हलले ग. वा. आपण आता बोललो की गेली 25 वर्ष या फील्डमध्ये तू काम करतोयस, आणि मला वाटतं या 25 वर्षातल्या कारकिर्दीमध्ये एक खूप मोठा भाग किंवा एका व्यक्तीचा आशीर्वाद, तुझे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड त्यांना म्हणतो सुधीर मोघे, त्यांचा खूप एक वाटा आहे. म्हणजे ते एक ना, आपण आपल्या मुलांवर सतत बघ लक्ष ठेवत असतो. लक्ष म्हणजे इन गुड सेन्स, की काय करतोय आता, यांनी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं मी सुधीर मोघ्यांचं बघितलंय तुझ्या बाबतीत. त्याचा सलील काय करतोय, त्यांनी काय नवीन केलंय, एक एक लक्ष होतं तुझ्यावर त्यांचं. काय त्यांच्याबद्दल सांगशील? मला असं वाटतं की फार वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला अलीकडे विचार करताना लक्षात आला. मी कधी याच्याविषयी बोललो नाहीये, पण तू इतका जवळचा आहेस की आज या विषयावर बोलतो. काय होतं, माझे वडील खूप लहानपणी गेले. आपण तो चेहरा आपण पूर्ण करतो, हो, वेगवेगळ्या मार्गाने पूर्ण करतो. त्याच्यातला एक खूप मोठा चेहरा आईनीच पूर्ण केला. करेक्ट. पण तुम्हाला तो जो एक सिनियर मेल माणसाकडनंचा आशीर्वाद, त्याच्याकडनंचा थोडा धाक, बरोबर. थोडंसं मार्गदर्शन, हे सगळं हवं असतं. तर तो चेहरा पूर्ण करण्यामध्ये, जो माझ्या आयुष्यात मिसिंग चेहरा होता, तो पूर्ण करण्यात 2 व्यक्तींचा फार मोठा वाटा वाटतो मला. एक सुधीर मोघे आणि दुसरे हृदयनाथजी, क्या बात आहे. की ज्यांनी तो चेहरा माझ्यासाठी पूर्ण केला सर्व अर्थाने. म्हणजे तेवढं प्रेम पण केलं, मलाही तेवढं प्रेम वाटलं, आणि तू म्हणलास तो करेक्ट, चांगल्या अर्थाने धाक पाहिजे. हा, आणि जो मला आजही आहे, म्हणजे नाही, मला तुमचा पण सगळ्यांचा आहे, तुझा पण आहे, सुवर्णाचा पण आहे, सगळ्या माझ्या, संदीप खरेचा आहे, आदित्य आठलेचा आहे, की मी जेव्हा एखादं गाणं करतो, मी जेव्हा समजा आत्ता मी तुला जे गाणं ऐकवलं ते तुला खूप आवडलं फिल्मचं, पण एखादं मी काहीतरीच गाणं केलं आणि ते तुला, तर तू तू आणि सुवर्ण एकमेकांकडे जर बघितलं की हे सलीलने केलं, तर मला खूप वाईट वाटतं. हा, असं correct. जर तुम्ही एकमेकांकडे बघितलं की बरोबर. अरे हे सलीलने केलंय, तर नको, मला ते नकोय. Correct. म्हणून मी त्याचं प्रेशर घेतो, आणि सगळ्यात मी शुभूचं पण प्रेशर घेतो, की मी अनन्याचं पण प्रेशर घेतो, की मुलांनी पण असं म्हणता ही हे बाबाचं गाणं आहे, तर नो, दॅट इज, ते नाही होणार. सो तो धाक. सो सुधीर मोघेंच्या बाबतीत अनेक गोष्टी मी सांगू शकतो, की मुळात शब्दांवर किती प्रेम असावं हे पण मोघेंकडनं मी बघत आलो. रंगमंचावर कार्यक्रम सादर करतानाच्या गोष्टी असतात, किंवा क्यूशीट कशी लिहावी, करेक्ट. नक्षत्रांचे देण्याच्या वेळेस तू बघितलेस ते कार्यक्रम सगळे, की एकन गोष्ट कागदावर, आणि मी आणि त्यांनी बसून ती क्यूशीट मी लिहिली होती आणि त्यांनी ती तपासली होती की तू बरोबर लिहिली आहेस पूर्ण. की कुठल्या. मला आठवतंय की समजा एखादा गायक उठून जाणार आहे आणि दुसरा गायक त्याच्या जागी येऊन बसणार आहे, तर तो कुठल्या विंगेतून येईल, राईट का लेफ्ट विंगेतून येईल, आणि फर्स्ट का सेकंड विंगेतून येईल, आणि तो कधी येईल, की हे निवेदन संपल्यानंतर हे गाणं चालू व्हायच्या आधी तो येऊन बसेल, हे पण क्यूशीटवर लिहिलेलं असायचं. तर ही एक गोष्ट शिकलो. मला असं वाटतं की आपल्या मनाला जे पटतील आणि आवडतील तेच प्रोजेक्ट करायचे, हे पण मी त्यांच्याकडनं शिकलो. कारण आपण एक मनस्वी हा शब्द खूप सहज वापरतो. तर मनस्वी म्हणजे काय, तर मनस्वी म्हणजे आपल्या मनाचं ऐकणार, मनाचा हट्ट पूर्ण करणारा म्हणजे मनस्वी. तर मोघे तसे होते की मनाचा हट्ट पूर्ण करायचे. ते माझ्या समोर त्यांनी कित्येक चित्रपटाला नाही म्हणले गाणी लिहिण्यासाठी, आणि असं नव्हतं की त्यांना काही ददातच नव्हती की चला पुढची 5 वर्ष काही नाही केलं तरी चालेल, असं नसताना जो माणूस नाही म्हणतो केवळ क्वालिटीसाठी, त्याला मनस्वी म्हणतात. आणि ते अवघड असतं नाही म्हणून. फार अवघड असतं, फारच होतं ते. मी मोघेंना करताना बघितलं,
त्यामुळे सुधीर मोघे ही व्यक्ती माझ्याबरोबर कायमच असते. मला आठवते मी जेव्हा क्षण अमृताचे दिलीप-बरोबरचा अल्बम केला, पहिली गोष्ट मी केली ती त्याची पहिली सीडी आल्यानंतर की मोघेंना म्हटलं की मला तुम्हाला ड्राईव्हला घेऊन जायचंय. म्हणून मी त्यांना गाडीत बसून आम्ही लांब गेलो आणि तिथे शांत ठिकाणी बसून मी त्यांना ती अख्खी सीडी ऐकवली. सो त्याची म्हणजे मला आठवतंय पहिलीच कविता आली त्याच्यात, पहिलं गाणं माझ्या कानीबाई वाजे अलगुज, सांगो जाता तुझं गुज सांगत नाही. मोघेंची रिॲक्शन बोरकरांच्या शब्दाला अशी होती, वा 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 वा, क्या बात क्या है. बात. तर की काय लिहिलंय, क्या बात आहे, काय. तर त्यांच्याकडनं मी हे पण खूप मोठ्या प्रमाणात शिकलो की कलाकृती कोणाची आहे महत्वाचं नसतं, ती कशी आहे महत्वाचं असतं. बरोबर. आणि ती कशी आहे ना, तर तुम्ही दाद द्या आणि शुद्ध व्हा. ते शुद्ध होणं जे मी त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं की ते क्या बात आहे असं ते खटकन म्हणायचे. मग तो नवीन आहे का, तो जुना आहे का, तो प्रस्थापित आहे का, तो नवखा आहे का, ते नेहमी म्हणायचे की खालची सही महत्वाची नाहीच आहे, वरचं मॅटर महत्वाचं. कारण कधी कधी असं होतं ना की खाली सही आहे म्हणून आपण प्रेशर घेऊन त्याला छान म्हणतो, नाही, वर चांगलं आहे का, वा, तर चांगलं. तर अशा अनेक गोष्टी आहेत. मोघेंचं एक वाक्य तर माझ्या फार लक्षात येते. म्हणायचे की एक लक्षात ठेव, माणूस अपेक्षा भंग करत नाही. तर मी म्हटलं म्हणजे, तर म्हणे बघ, जो चांगला आहे ना तो अधूनमधून असं असं आपल्याला वाटेल की अरे हा इकडे तिकडे जातोय की काय, असं वाटेपर्यंत तो परत जागेवर येतो आणि तो चांगलाच वागतो. आणि जो मूर्ख आहे, त्यांच्याच अगदी वाक्य, जो मूर्ख आहे तो आपल्याला चुकून वाटतं की अरे हा सुधारला की काय, असं वाटेपर्यंत परत मूर्खपणा करतो. तर हे टिपिकली मोघेंचं ची वाक्य होती. आणि त्यांच्याकडनं मी म्हणजे हे मी खूप वेळा स्वतःशी म्हणतो एखाद्या व्यक्तीशी की हा माणूस अपेक्षा भंग करत नाही, हा असाच वागणार. तर ही माणसं आपल्याबरोबर सतत असतात. मोघे माझ्याबरोबर कायम असतात, रेकॉर्डिंगला असतात, कार्यक्रमात असतात, कविता सादर करताना असतात. त्याच्यामुळे मोघेंचा आपण म्हणूया की त्यांचा हात डोक्यावर होता आणि आहेच. वा. तसेच तुझे अजून एक आवडते कवी, तुझे माझे पण, अनिल कांबळे. दुर्दैवाने आज दोघंही आपल्यात नाहीत. सुवर्णाचा अल्बम आपण जेव्हा केलं तेव्हा त्यात त्यांची काही गाणी घेतली होती. अजूनही तुला जर द्यायचे आहे हे गाणं सुवर्णाने गावं याची प्रत्येक कार्यक्रमात फरमाईश येतेच येते. आणि त्यांच्यातून काही फार सुंदर ते माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे वर, फार सुंदर कंपोजिशन्स तू केल्यात. त्याबद्दल थोडंसं मला तू. तो काळ ना पराग इतका गोड होता. 98 मध्ये मला आठवतं श्रीकांत पारगावकरांना मी विचारलं की मोघेंची तर माझी तेव्हा चांगली ओळख झाली होती, तर मोघेंना सतत तुमच्या कविता द्या ना नवीन, कारण ते म्हणले अरे माझ्याकडे काही वही बी नाहीये, मी लिहिलं की देईन. तर मी म्हटलं तर किती वेळा विचारणार. तरी मी त्यांना मधनं त्यांच्या लँडलाईनवर 52808008 वर फोन करायचो. तर माझा फोन आला कीच ते काय म्हणताय सलील कुमार, कसं आहेस वगैरे, हे बघ मी काही लिहिलेलं नाहीये, मी लिहिलं की तुला देतो. तर त्या काळामध्ये श्रीकांत पारगावकर मला म्हणले की अनिल कांबळे चांगलं लिहितो, तू कोथरूडमध्येच राहतो, तू जा ना घरी. किती साधा काळ आहे बघा. माझ्याकडे पण लँडलाईन नव्हती. मी डायरेक्ट पत्ता शोधत शोधत अनिल कांबळेंच्या घरी गेलो. छोट्याशा वस्तीमध्ये ते इथे कोथरूडला राहायचे. ते त्यांच्या दोन्ही मुली, एकच खोलीचं घर होतं, 2 मुली कॉटवर अभ्यास करत होत्या. त्या आज दोघी मोठ्या पोस्टवर आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर मुली आहेत त्या. आणि मी कांबळेंना म्हटलं की नमस्कार, माझं नाव सलील कुलकर्णी, बसा बसा बसा, तुम्ही चहा घेणार का वगैरे. मी म्हटलं की मला पारगावकरांनी असं सांगितलं. हो का, अरे वा. मी म्हटलं तुमच्याकडे काही कविता लिहिलेली असेल तर मला द्याल का, मला चाल करायची. हो, मी काल परवाच एक गझल लिहिली, ही घ्या. म्हणून त्यांनी मला तुला जरा द्यायचं आहे ती. मी ती चाल केली, मी कार्यक्रमात गायला लागलो. ह्याच्यामध्ये ना मग कॉपीराईट, मग माझं नाव कसं येईल त्याच्यावर नेमकं, मग तुम्ही कुठे कुठे ते करणार आहात, मग हा मुद्दाच नव्हता. सो तो काळाचा जो साधेपणा होता तो मी मिस करतो आता, की त्या गाण्यासाठी गाणं होतं. त्याच्यासाठी आज मी अनिल कांबळेंच्या घरी गेलो याची ना मी फेसबुक पोस्ट टाकली, ना मला त्यांच्याकडनं नवीन कविता मिळाली याची मी इन्स्टा पोस्ट टाकली नाही. मी कविता घेतली, मी गाणं केलं आणि मी सादर केलं आणि ते लोकांना आवडलं. आणि मग त्यांना लोकांनी सांगितलं की तुमची कविता फार सुंदर कंपोज केली आहे, गझल. मग ते म्हटलं अरे मला कार्यक्रमाला यायचं आहे, मग ते कार्यक्रमाला आले. तर ती माणसं स्वाभाविकपणे जोडली जाणं हे फार महत्वाचं असतं. जबरदस्ती बोलवून ना तुम्ही एकदा बोलवाल, बरोबर, पुढच्या वेळी तो कसा येईल. हो, खरंच आहे. तर आता तू खरंच ते नाही आहेत तर म्हणजे हे गाणं
माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे. हे उन्हाचे खेळ सारे कासे छळतात मागे, सावल्या वा. उरतात मागे. माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे. वा वा. तर या सगळ्यांची फार अप्रतिम. आठवण येते अशी गाणी गाताना. फार सुंदर कंपोजिशन आहे तुझी. सलील, तुझी एक पहचान म्हणतात ना की या 25 वर्षातली, म्हणजे आयुष्यावर बोलू काही. फार सुंदर कार्यक्रम आहे तो, आणि ती सगळी मी मगाशी म्हटल्यावर सगळी तुझी मेहनत बघितली आहे की अगदी समोर 10 प्रेक्षक असले तरी तू कार्यक्रम करत होतास. तर त्यात तुझं आणि संदीपचं एक वेगळं ट्युनिंग छान दिसतं. मग संदीपच्या कवितांना चाली देताना तुला संदीप कसा वेगळा वाटतो, हा एक भाग. आणि त्या आयुष्यावर बोलू काही बद्दल. आयुष्यावर बोलू काही हा हे एक आभाळच सापडला आम्हाला की ज्याच्या खाली आम्ही लहान मुलांची गाणी सादर केली, प्रेम कविता केल्या, सामाजिक आशयाच्या केल्या, फिल्मची गाणी केली, राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का ते पण त्याच्यात सादर केलं. सो ते एक असं एक मोठं कव्हर आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळं, संदीपनी कितीतरी प्रकारच्या कविता त्याच्यामध्ये सादर केल्या, अत्यंत गूढ गंभीर कवितेपासून बालकवितांपर्यंत. आणि ट्युनिंग म्हणशील तर खरंच आता इतकं झालंय की मी जे सुरुवातीला गाणं ऐकलं त्याच्यातच लक्षात आलं असेल की त्याला एक्झॅक्टली कमीत कमी शब्दात कळतं मला काय सांगायचं. आणि मलाही लक्षात येतं की तो आता काय कविता वाचेल. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की 8-10 लोक होते, अशा इव्हेंट्स असतात ना, मोठं काहीतरी संमेलन टाईप, आणि मी स्टेजच्या या टोकाला होतो आणि संदीप त्या टोकाला. आणि संदीप युजली कार्यक्रमाच्या आधी मला विचारतो काय वाचू रे, काय वाटतं असं. पण त्या दिवशी गडबडीत काहीच आमचं बोलणं नव्हतं झालं. आणि मग कोणीतरी मध्ये काहीतरी गायलं, वाचलं, मी गायलो, आणि मला असं मनामध्ये आलं की संदीपनी एक त्याची बॉस नावाची कविता आहे ती वाचलं. म्हणून मी एका कागदावर त्याला की बॉस वाच असं लिहून तो कागद पास 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 करत त्याच्या हातात असा गेला. त्यांनी तो बघितला आणि मला असं पुस्तक काढून दाखवलं. त्यांनी बॉसच काढून ठेवली. क्या बात आहे. सो मला इतकं आश्चर्य वाटलं की काहीही न बोलता पण इतक्या शेकडो कवितांना आत्ता त्याला बरोबर ते कळलं. आणि असे खूप प्रसंग आहेत किंवा गाणी पण ज्या पद्धतीने आमची पटापटा केली जातात, कमीत कमी बोलून, पटापटा म्हणण्यापेक्षा की फार कमी आम्ही गाण्यांविषयी बोलतो. दमलेल्या बाबाची गाणी पण लिटरली एका दिवसात त्यांनी ते गाणं लिहिलं. हे एकटी एकटी घाबरलीस ना असेल किंवा अनेक गाणी. तर संदीप मुळात काय संगीत कळणारा कवी आहे. स्वतः त्याला चाली पण इतक्या छान सुचतात. दिवस असे की असेल किंवा नसतेस घरी तुझे जेव्हा असेल, तर त्याला असं लिहिता लिहिता चाल सुचणार. त्यामुळे संगीत कळणारा कवी असल्यामुळे तो जेव्हा चालीवर पण लिहितो, तर राती अर्ध्या राती असेल किंवा देही वणवा पिसाटला असेल, तर ते म्हणताना कुठले शब्द छान वाटतील. तर हे सगळंच म्हणजे संगीत कळणारा कवी आणि कविता कळणारा संगीतकार हे एकत्र असण्याचं फार ॲडव्हान्टेज असतं की मग बहुतेक वेळेला 1+1=2 न होता 11 होतात. तर असं आमचं काहीतरी योग आहे की मी आणि संदीप एकत्र आलो की काहीतरी छान होतं. आणि 19 वर्ष आम्ही खूप मजा करतोय. आदित्य आठले, रितेश ओहोळ, साऊंडला नितीन चंद्रचूड असायचा, आता निलेश यादव असतो. तो आम्ही ती एक मैफिल म्हणजे कट्टा असतो तो की आपण मित्र भेटून एकमेकांना गाणी कविता ऐकू, लोकांनाही मजा, आपल्यालाही मजा. आणि आता किती पिढ्या, म्हणजे मला आठवतंय जी मुलं शाळेत कार्यक्रम ऐकायला लागली ती आता त्यांच्या छोट्या बाळांना घेऊन अगोबाई डगोबाई ऐकवायला येतात. इतकी वर्ष हा कार्यक्रम चालला. 19 वर्ष झाली ना. 19 वर्ष 3 ऑगस्टला होती. क्या बात आहे. सो एक चांगला योग आहे आणि अजूनही तेवढीच गर्दी होती. हे सगळ्यात ते महत्वाचं आहे. सलील, आपली पिढी ज्यांच्या रचना ऐकत ऐकत लहानाची मोठी झाली, ते म्हणजे संत तुकाराम आहेत, ज्ञानेश्वर आहेत, विंदा करंदीकर आहेत, कुसुमाग्रज आहेत, म्हणजे किती मोठी यादी आहे. आरती प्रभू आहेत, बरीच मोठी यादी आहे. द ग्रेस आहेत. तर या सगळ्या कवींची तुला म्हणजे काय वैशिष्ट्य वाटतात, एक कंपोझर म्हणून आणि एक कवितेवर असलेलं प्रेम, या दोन्ही गोष्टींमुळे? प्रत्येकाचा ना कवितेचा एक रंग वाटतो मला.
म्हणजे माझे खूप आवडते कवी म्हणजे बाबा बोरकर. तर बोरकरांची कविता मला नेहमी सुंदर नटलेली, पायात पैंजण घालून चालत येणारी स्त्री वाटते. वा वा. ती कधी दुर्मुखलेली, हिरमुसलेली, अंधारात कोपऱ्यात एकटी बसली असं वाटत नाही. नटलेली वाटते कविता कायम. कायम पाऊस, कृष्ण, समुद्र, सौंदर्य. बोरकर म्हणजे काय? सौंदर्य असं वाटतं. पैंजण घालून येणारी. कुसुमाग्रज मला एका मोठ्या तत्ववेत्यासारखे वाटतात, की जो एखादा माणूस येऊन एका पिढीला काहीतरी मोठं तत्वज्ञान सांगून जातो सहजपणे. म्हणजे त्यांची कविता आहे की मातीची दरपोक्ती, की माती चिडते एकदा माणसावर आणि म्हणते की पाहून हसूये तुमचे ताजमहाल आणि गर्व किती तो काळ काय जिंकाल, शेकडो ताजही जिथे शोभले काल, ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी. वा. मातीवर चढणे एक नवा थर अंती. तुम्ही काय आहात शेवटी? एक एक लेअर मातीवरचं. तुम्ही मला तुडवू नका सारखे. सो ही मोठी फिलॉसॉफी त्यांनी सांगितली की गर्व किंवा प्रेम कसं करावं. तर त्याची पृथ्वीचे प्रेमगीतमध्ये त्यांची ओळ आहे की नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहून साहवे. पृथ्वी सूर्याला म्हणते की मला हे मंगळ बिंगळ शुक्र आहेत ना, हे मला खूप सतत माझ्या मागे मागे येत आहेत, पण मला नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहून साहवे. तर प्रेम करायचं तर ठीक आहे, लांब तर लांब, पण म्हणून कोणावरही नाही करायचं. इतकी मोठी फिलॉसॉफी. तर ते कुसुमाग्रज तसे वाटतात. विंदा करंदीकर मला नेहमी असं वाटतं की मिश्किल कोट्या करत करत फिलॉसॉफीचे शर शिकवतात ना, हा. की म्हणजे मला त्यांची खूप आवडती ओळ आहे की उंची न आपली वाढते फारशी, वाटून हेवा, श्रेय ज्याचे ते असं द्यावे एवढे लक्षात ठेवा. वा. तर ते असं की एक कुठेतरी चिमटा काढत पण तुम्हाला इतकं काहीतरी मोठं सांगतील. आरती प्रभू हे मला नेहमी कुठेतरी म्हणजे मला असं वाटतं कविता हाच त्यांचा श्वासही होता आणि त्यांना झालेला त्रासही होता, असे आरती प्रभू वाटतात. ग्रेसची कविता मला ना एका प्राचीन वडाच्या झाडासारखी वाटते, की त्याच्याकडे तुम्ही बघत राहता, तुम्हाला नेमका आकार समजत नाही, हो. पण तुमची नजर नाही हटवू शकत. क्या बात आहे. तर ग्रेसची कविता अशी मला वाटते ना की असं एखादा वृक्ष असतो ना की तुम्ही रस्त्यावरनं जाताना प्रवासात थांबून, गाडी थांबून त्याच्याकडे जाता आणि बघत राहता आणि तुम्हाला सगळ्या बाजूनी तो वृक्ष बघूनही तुम्हाला नेमकं आपल्याला ह्याच्यातनं काय फिलिंग आहे हे कळत नाही, पण तुम्ही वृक्षावरनं नजर नाही हलवू शकत. वा. असे ग्रेस आहेत. आमचं संदीप खरे मला असं वाटतं की एक कुठेतरी एकटा असलेला छोटा मुलगा खिडकीतून बाहेर बघताना कसा दिसतो, तशी मला संदीपची कविता वाटते. वा. तर ह्या प्रत्येकाच्या कवितेचा एक एक रंग आहे. शांताबाई मला माझ्याच लपवलेल्या काचामध्ये लिहिलेलं वाक्य आहे की तुम्ही डोक्यावरून पदर घेतलेली सरस्वती पाहिली आहे का? वा. मी पाहिली. वा वा. एक मित्र म्हणाला की आपल्या मराठी भाषेचं चित्र काढायचंय, कशी दिसेल मराठी भाषा? मी म्हणलं सोपं आहे, शांताबाईंसारखी. वा. तर शांताबाई मला असं वाटतं की मराठी भाषेचं चित्र वाटतात शांताबाई. तर असं प्रत्येकाचा एक काहीतरी मला रंग वाटतो. मला सुधीर मोघे हे नेहमी मुसाफिर वाटतात. म्हणजे कवितेला असे सॅक सारखे टाकून ते प्रवासाला निघालेत, वा. असं काहीतरी डोळ्यासमोर येतं. तर ते प्रत्येकाच्या कवितेवर इतकं प्रेम केलंय आणि आत्ताचे पण सौमित्र असेल, वैभव जोशी असेल, सगळ्यांचा आपापला एक रंग आहे आणि तो तितकाच इंटरेस्टिंग. सलील, तू गेल्या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमधून काम करतोय. मग तो गायक, संगीत दिग्दर्शक आहे, एक हार्मोनियम वादक आहे, अनेक रियालिटी शोजचं परीक्षक म्हणून तू काम केलेलं आहेस, चित्रपट लेखक आहे, दिग्दर्शक आहे, अशा वेगवेगळ्या मग त्याच्यानंतर एक ती लहान मुलांची तुझी मधली सुट्टी, अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून तू काम केलंयस. तर नेमकं त्यातलं म्हणजे या गोष्टींचा काय परिणाम होतो एकमेकांवर, हा एक भाग, आणि त्यातली तुला आवडणारी भूमिका कुठली? मला खूप मनापासून मी केव्हा आवडतं माहितीये का? जेव्हा मी शुभंकर आनंद तिघच असतो आणि मी त्या दोघांना काहीतरी सांगत असतो आणि ते मला काहीतरी सांगत असतात, तर तो बाबा म्हणून मी मला सगळ्यात आवडतो सगळ्या या रोल्सपेक्षा. कारण मला असं वाटतं की तिथे मी
खरोखर 110% दरवेळेला असतो. संगीतकार म्हणून तुमची एखादी रचना थोडी 95 होईल, काही 90 होईल, कोणाला एखादी रचना ही मला फारशी नाही आवडली असं वाटेल. बरोबर. पण बाबा म्हणून एक दरवेळेला 110%च असतो याची मला खात्री आहे. आता हे तू दुसरं जे म्हणलास की एकमेकांवर काय परिणाम होतो ते खूप इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं की वेगवेगळ्या भूमिका तुम्ही करताना तुम्ही दरवेळेला एन्जॉय करता का? कारण मी स्टेजवर गाताना मला ती रेस्ट वाटते की चला आता ना शूटिंग बिटिंग नाही, आता मस्त गाऊ. वा. सो मी तेव्हा मस्त गाऊ असतो. ते झाल्यावर मी जेव्हा रियालिटी शोच्या शूटिंगला जातो तेव्हा की अरे तर 2-3 कार्यक्रम झाले, आता मस्त इतरांची गाणी ऐकू, इतर जजेस बरोबर मजा करू. आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी फ्रेश जाता. सो ही ना एक मॅनेजमेंट मधली मोठी फिलॉसॉफी आहे की चेंज ऑफ वर्क इज रेस्ट. करेक्ट. सो मी सतत जे बदलत जातो त्यामुळे अनेकदा असं विचारलं जातं. म्हणजे परवा आता मी एका दिवसात 3 इव्हेंट्स केल्या. तिसरी इव्हेंट जी होती ती बडिंग आर्टिस्ट साठीची इव्हेंट होती. सगळी कॉलेजमधली मुलं जे थोडं थोडं आता करायला लागले त्यांच्यासाठी एक मुलाखत होती. तर त्यांनी मला विचारलं की सर तुम्ही आम्हाला पटकन एका वाक्यात सांगायचं की कलाकारांनी कसं असायला पाहिजे, तर काय सांगाल? तर मी म्हटलं सिंपल सांगू, प्रत्येक कार्यक्रमाला गेल्यावर असं वाटलं पाहिजे समोरच्यांना की हा घरनं आत्ताच आलाय. आधी तुम्ही प्रवास केलाय का? आधी तुम्ही 10 कार्यक्रम केलेत का? का तुम्ही अत्यंत एका कुठल्या तरी गंभीर प्रसंगातनं आलायत का? याच्याशी प्रेक्षकांना घेणं देणं नसतं. अगदी खरं आहे. प्रेक्षकांना तुम्ही ताजे आणि 100%च मिळायला पाहिजे बरोबर. दरवेळेला. बरोबर. एव्हरी टाइम यू स्टार्ट टॉकिंग यू शुड बी 100%. बरोबर. सो हा मला वेगवेगळी कामं केल्यामुळे होतो. आणि कविता वाचता वाचता गाणं सुचतं, गाणं गाता गाता लेख सुचतो, लेख लिहिता लिहिता असं वाटतं की अरे याची शॉर्ट फिल्म करावी, याची फिल्म करावी. सो सातत्याने हे ते आपली अशा कड्यांचं जी चेन असते ना, करेक्ट. हे सगळ्या अशा कड्या आहेत की संगीतात लेखन अडकलंय, लेखनात चित्रपट अडकलाय, चित्रपटात परत संगीत अडकलंय. सो ते सगळं मिळून तो अवघा रंग एक झाला असं होतं. वा 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 वा. तसंच ना सलील, तुझी स्पेशालिटी मला जी वाटते, म्हणजे मला जे वाटतं ते, कारण मी तुला तसंच बघितलंय. आत्ता तू सारखा शुभंकरचा उल्लेख करतो, म्हणजे अनन्याचा उल्लेख करतो, मुलांमध्ये तू खूप रमतोस. म्हणून की काय, तुझी बालगीतं ही अप्रतिम आहेत. म्हणजे आपण लहानाचे मोठे झालो ते सगळे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला किंवा शरद मुठे वगैरे यांचे खळे काकांनी केलेली बालगीतं, सांग सांग बोलाना, पुलंचं नाचरे मोरा वगैरे, हेच ऐकत ऐकत मोठे झालो. मधला एक 15-20 वर्षाचा काळ असा होता की त्यात अशी बालगीतं दिसलीच नाही. 2-2, 3-3 पिढ्यांनी तीच बालगीतं ऐकली. पण त्यानंतर जवळपास 20 वर्षानंतर तू बालगीतं केलीस आणि त्याच्या खाली म्हणतात ना सही होती. सही म्हणजे नुसती नाही, तुझ्या मगाची म्हणजे वरची कविता सुंदर, तू सिलेक्ट करून तू त्याला उत्तम चाल, आणि ती मुलं सुद्धा किती खुश असायची. त्या रिहर्सल्स होत्या सगळं. मी पण माझा तुझ्याशी बोलता बोलता मागे गेलो त्या बालगीतांबद्दल. मला खरं सांगू का, रे क्षणा थांबना मी सुरुवातीला गायलं तर कुठले कुठले क्षण परत यावेसे वाटतात. तर मला ते आपलं स्वप्नात पहिली राणीची बागवाला काळ परत यावासा वाटतो की सगळे छोटे छोटे, की तर 3.5 वर्षाचे असेल, 3-3.5, मेघना सरदार, नेहा दौदखानी, अंकिता देवळे, केतन गोडबोले, हे सगळेजण होते. आणि मला आठवते एका माकडाने काढलंय दुकान, आली गिऱ्हाईके छान छान, आली गिऱ्हाईके छान 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 छान, एका माकडाने काढलंय दुकान. हे मी ना अजब खाना नावाचं पुस्तक होतं. संदीप बेलवलकर, तुला आठवत असेल, संदीप बेलवलकरनी मला एक दिवस हे पुस्तक दिलं. तो म्हटलं तू याच्यातलं काहीतरी करून बघ ना, तू चांगलं करशील असं वाटतं. आणि मी पान उघडलं तेच एका माकडाने काढले दुकान होतं. ते केलं. मग एकदा आला एक चित्ता केलं. मग त्या काळामध्ये मला आठवते केतकी इतकी छोटी होती, तर मी असा विचार केला तर ही एवढं बाळ, ही इतकी सुरात गाते ही तेव्हापासून, हिच्यासाठी काय करावं. आणि तेव्हा मला ती केवढा फणस आई, आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही. तर मला असं वाटतं की तिच्या गाण्यामध्ये एक्सप्रेशन आहे, सुरेलपणा आहे आणि कन्व्हे करण्याची ताकद आहे. हे त्या क्षणालाच आपल्याला लक्षात आलं होतं. बरोबर. की कन्व्हे करणं, गाणं वेगळं आणि पोचवणं वेगळं. बरोबर. तर कोण संबंध खाईल, आजोबांच्या पोटा एवढं त्यांचं पोट होईल, हा थॉट पोचवणं, ही ताकद होती. आणि त्या सगळ्या गाण्यांमध्ये म्हणजे
विंदांनी पण ती गाणी ऐकली होती, पाडगावकरांनी पण ऐकली होती, शांताबाईंनी पण ऐकली होती. मग तो अल्बम केला. मग केतकीचा जो आता खेळा नाचा केला होता त्याच्यातली माझी खूप कमाल. आवडती गाणी आहेत. विशेषतः ते एका माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय, सांगू काय, सांगू काय, सांगू काय. मला आता रंगा गोडबोलेची आठवण आली. तो मला नेहमी म्हणतो की तू जो हा रिपीट वाला कोरस करतोस ना, वा, ही तुझी सिग्नेचर आहे. खरंच. तर मला नेहमी असं वाटतं की जी लहान मुलं मोठ्यांनी एक एकटं गावं. लहान मुलं मला डोळ्यासमोर ग्रुपनीच येतात. करेक्ट. मला एकटी एकटी लहान मुलं आवडतच नाहीत बघायला, पण मला असं वाटतं मुलांनी असं छान ग्रुपनी असावं. कारण ती बघायला पण इतकी सुंदर दिसतात ना, 5-6 छोटी मुलं एकत्र आहेत, तशी शाळेत न अगदी, येणारी, अगदी. बिल्डिंग मध्ये खेळणारी. तर हे मी मुद्दाम याच्यासाठी ऐकवतो. मी पाडगावकरांना ऐकवलं होतं. आणि एका माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय, एवढी लांब दिसत न सत्याचे पाय, काय सांगू काय, सांगू काय, सांगू काय. तर पाडगावकर मला म्हणले हा काय कुठून आला. मी म्हणलं एवढा थापा मारतोय हा. तर समोरची मुलं काहीतरी तर म्हणतील. तर ते इतके हसले, ते म्हणले अगदी बरोबर आहे. म्हणलं की त्याच्यातलं जे आणि ते एक्सक्लेमेशन बदललंय आपण दरवेळेला की एका माणसाचे डोके केवढे मोठे सांगू काय, सांगू काय, सांगू काय, सांगू काय. एका माणसाचे डोके केवढे मोठे सांगू काय, अगदी कठीण गणित सुद्धा त्याला भिवून पळून जाय. खरंच सांगू काय, सांगू काय. तर इथे त्यांना उत्सुकता वाटते की अरे असा माणूस आहे की गणित ज्याला भिवून पळून जातो. तर तो हा कोरस, त्याच्या कविता उत्तम. आणि लोकांनी म्हणजे अजूनही एका माकडाने काढले दुकान जगभरात, म्हणजे हे मी खूप जबाबदारीने सांगतोय, जगभरामधल्या मुलांमध्ये पॉप्युलर आहे. तुम्ही ऑस्ट्रेलियात जा, तुम्ही सिंगापूरला जा, सगळीकडे लहान मुलं ही गाणी गातात आणि ही ऐकतच जेवण त्यांची होतात. हो, अगदी हे खरं. मला खूप खरं सांगू, हे मला खूप पुण्याचं काम वाटतं. म्हणजे ती बालगीतं गायलेली केतकी हीच आहे असं मुलांना पटत नाही बरेचदा. कारण ते छोटे व्हिडिओज अजूनही बघतात आणि त्यांना वाटतं ती केतकी छोटीशीच आहे. करेक्ट. सलील, तसं मैत्र जीवाचे नावातच सगळं आलं. तुझी आणि बाळासाहेबांची एक छान आता एक मैत्री आहे. म्हणजे बाळासाहेबांचे सुद्धा मी खूप कार्यक्रम अजूनही ऐकायला जातो, विंगेतनं ऐकतो बरेचदा. ते काय वेगळं गातात हे मी ऐकायला जातो, कॉर्ड्स काय वेगळे वाजवतात ते मी ऐकायला जातो. म्हणजे आपली सगळी दैवत आहेत ती. अगदी मगाशी तू म्हटल्याप्रमाणे त्यांच्या बरोबर बाजूला बसून गाताना मग कधी असं टेन्शन नाही आलं की अरे त्यांनी कनुवाजे गुण ऐकवलं समजा, त्याच्यानंतर तुला तुझी कंपोजिशन ऐकवायची, तर तुला असं कधी टेन्शन नाही आलं? नाही, खरं टेन्शन कुठे असतं माहितीये का, जिथे आपल्याला असं असतं की सिद्ध करण्याची धडपड असते तिथे टेन्शन येतं. करेक्ट. आपल्या दैवतासमोर, आपल्या गुरुसमोर काय सिद्ध करायचंय, आपण पायाशीच आहोत. बरोबर. त्यामुळे त्यांनी ते जेव्हा मला क्या बात आहे डॉक्टर म्हणतात, तेव्हा मला असं वाटतं की पुरस्कार झाला. मी त्यांना म्हणलंय की मी लेख लिहिणारे न दिसणारे पुरस्कार नावाचा. बर. की न दिसणारे पुरस्कार असतात ते कदाचित जास्त महत्वाचे असतात. वा. मला अगदी ना, मी कारसाठी उभा होतो आमच्या इथे गेटशी, आणि एक पळणारा एक यंग मुलगा पळत 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 चालला होता, छान जॉगिंग करत. तो थांबला, मागे आला आणि मला म्हणला की सर, तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. म्हणलं का? तुम्ही जे आपल्या भाषेसाठी केलं ना त्याच्यासाठी थँक्यू. न दिसणारा पुरस्कार होता तो. तसं उदयनाथजींच्या शेजारी बसून इतकं शिकायला मिळालं. कारण असं तुला आश्चर्य वाटेल, पण असं अनेकदा झालंय की त्यांनी गाणं सुरू केलंय, मुखडा गायला, आणि मला म्हणे डॉक्टर पुढे गा. कुठलंही गाणं, गालिब असेल, मीरा असेल, काय सांग. आणि त्यांनी अनेकदा असं की रोने से और इश्क में बेबाक हो गए, गाता पुढे, आणि मी गायलंय गाणं. सो ही तयारी ठेवून तिथे जायचं. परत तेच की तिथे काही सिद्ध करायचंच नाही. बरोबर. आपल्याला कुठे काही म्हणजे स्पर्धा तर फार लांब, सिद्धच करायचं नाहीये, आपण पायाशीच बसायचंय. आणि त्यांच्यावरचा मी लेख लिहिला होता तिथे, तेव्हा मी लिहिलं होतं की आपल्याला माहिती पाहिजे की पांडुरंग कोण आणि वारकरी कोण, हे आपल्याला माहिती पाहिजे. पालखी हातात असल्यामुळे आपणच ज्ञानेश्वर महाराज नाही होत, ती पालखी आहे आपल्या हातात. खरंय. आपण तुकाराम महाराज नाही होत, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर मी त्या लेखाचा शेवटच असा केला की ज्ञानेश्वरांच्या हृदयात पांडुरंग,
हृदयनाथजींच्या हृदयात ज्ञानेश्वर माऊली आणि माझ्या हृदयात ते, वा असं ते नातं आहे. त्यामुळे ते जेवढे ज्ञानेश्वर माऊलींना मानतात तेवढंच मी त्यांना मानतो. वा. तर तो तो स्पर्श होणं हेच माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. कविता, गझल, संगीत, तू म्हणलास तसं कॉर्ड्स, हे सगळंच माझ्यासाठी हा एक मोठा वर्कशॉप आहे. आणि माणूस म्हणून पण त्यांनी मला अनेक अवघड प्रसंगामध्ये पण मला त्यांनी एकेका वाक्यात खूप छान आधार दिला. म्हणजे काही काही वेळेला मी असं खूप उगीच एक्सप्लेनेशन देत होतो कधी कधी रुमर्सला, तर मला म्हटलं की डॉक्टर तुम्ही खडकांवर पाणी टाकण्यासारखं आहे हो. त्याच्यातनं झाडं उगवत नाहीत, तुम्ही गाणी करा. वा. किंवा मला आठवते मी एकदा त्यांना कार्यक्रम झाल्यावर सहज म्हटलं की पंडितजी मला ना चोखा मेळाचे अभंग करायचे, तो मला मिळत नाहीयेत कुठे. तर 2-3 महिने झाले असतील, इथेच खाली त्यांनी मला फोन केला, डॉक्टर जरा खाली येता का, मी घराच्या खाली आलोय. म्हटलं आलो. हा, मी म्हटलं वर या ना. नाही नाही नाही, मी कामासाठी आलोय, हे घ्या. म्हणून त्यांनी चोखामेळ्याचं अभंगांचं पुस्तक, क्या बात आहे. डॉक्टर सलील कुलकर्णी यांस चोखामेळ्याचे अभंग पावले, वा. आणि खाली सही. तर हे जे असतं की ह्याला हे करावं. किंवा मी आरती प्रभूंची जेव्हा कविता केली, कधी माझी कधी त्याची सावली, तेव्हा ते म्हणले की आरती प्रभू माझा मित्र, मी इतक्या कविता केल्या, माझ्या नजरेतून ही कविता, ह्याला मी कसं नाही केलं कविता, आणि तुम्ही फार सुंदर कविता निवडली. तर ते जेव्हा आता लॉकडाऊन नंतर पण ते म्हणले ना, कधी माझी कधी त्याची सावली, मी फार वेळा ऐकलं लॉकडाऊन मध्ये. मला इतकं जास्त समाधान वाटलं. किंवा हा इतका मोठा पुरस्कार आहे की ज्यांची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो, त्यांना जर आपलं गाणं त्यांच्या घरी किंवा गाडीत ऐकावं असं वाटत असेल, तर याच्यासाठी केला होता अट्टहास. क्या बात आहे. सलील, एक बघ, प्रत्येक क्रिकेटरचं एक असं एक स्वप्न असतं, ध्येय असतं की वर्ल्ड कपची फायनल मॅच आपल्याला खेळायला मिळाली पाहिजे आणि ती लॉर्ड्सवर खेळायला मिळाली पाहिजे. तसंच प्रत्येक संगीतकाराला ना असं वाटतं की आपली एक कंपोजिशन तरी दिदींनी गावी, आणि दिदी तुझ्या कंपोजिशन गायल्या आहेत. काय होता तो अनुभव? मी ना सुरेश भटांची कविता केली. मी न केली सखी अजून वेणी फणी, मी न पुरते मला निरखले दर्पणी, अन सडाहीन मी टाकिला अंगणी, राहिले नाणे कुठून काजळ भरू, घर कधी आवरू, मज कधी सावरू, सजणदारी उभा. वा. तर मला असं झालं ना की मी न केली सखी अजून वेणी फणी, माझी काहीच तयारी नाही, आणि सजणदारी उभा. क्या बात आहे. परमेश्वरच समोर उभा आपल्या, आणि आपलं काय, आपण कोण, आपण पेटीवर हात कसा ठेवायचा, इथपासून मला असं झालं की आपल्याला असं वाटतं ना की काय दारातून परत मागे फिरू. कारण स्वप्न बघणं, मी कायमच सगळेच संगीतकार आपलं स्वप्न म्हणून सांगायचे की एक दिवस तरी दिदींनी आपलं गाणं गावं. मी खरं सांगू का, मी ते स्वप्न पण बघायचं धाडच नाही करायचो. कारण कुठे मला नेहमी वाटतं की दीदी कोण आहे, तर आपण कितीही म्युझिक मधल्या लोकांनी आपापली घरं उंच बांधली तरी त्याच्यावर आकाश असणारच, लता मंगेशकर. तर ते आकाश आहे, तर त्या आकाशाला कसा स्पर्श होईल. पण तो योग होता फार चांगला की आम्ही ठाण्याच्या मैत्रजीवांचे मध्ये मी आता विसाव्याचे क्षण नवीन कॉम्पोजिशन केलं होतं, ते ऐकवलं, कार्यक्रमात ऐकवलं. आणि निघता मला हृदयनाथजी, मी नमस्कार केला, म्हटलं चला भेटूया पंडितजी. तर मला म्हणे फार सुंदर होतं नवीन गाणं, हे ना दिदीच्या आवाजात व्हायला पाहिजे ना. तर मला असं वाटलं की त्यांनी एक आशीर्वाद, कॉम्प्लिमेंट म्हणून ते म्हणले. तरी मी असं काही लगेच ते मनावर, कारण परत ते स्वप्न बघण्याची पण माझी काय म्हणूया हिंमत नाही. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दिदींचाच फोन आला, दिदींचाच, की मला असं हे गाणं मला बाळने सांगितलं, तर आपण कधी रिहर्सल करूया. आणि मला विश्वासच बसेना किंवा ते दृश्य मी विसरू शकत नाही. परत एकदा रे क्षणात थांब ना, काचेच्या पलीकडे दिदी आपलं गाणं गात आहेत, आणि आपण इथे बसून पेटी घेऊन दिदींना सांगतोय की दिदी खूप छान, खूप मजा येते. आणि खरं सांगू का, हजारो गाणे गायलेल्या दिदी
प्रत्येक गाणं गाताना अशाच येतात ॲज इफ हे पहिलं गाणं. क्या बात आहे. तीच कमिटमेंट, तीच सिन्सिअरिटी, तेच गाणं झाल्यानंतर विचारणं की तुम्हाला आवडलं ना. कारण मी त्यांना विचारलं, दीदी कसं वाटतंय? तुम्ही सांगा. तुमचं गाणं आहे, तुमचं समाधान होईपर्यंत मी गाते. हे त्या वयाच्या 83व्या वर्षी म्हणत होत्या. त्या अशा चाल पटकन शिकत असतील ना, कारण देवकाकांची एक कॉमेंटरी बरं का एका कार्यक्रमात, की त्यांना कोणीतरी विचारलं की दिदींबरोबर तुम्ही काम केलंय जीवनातही इकडे, तुमचा काय अनुभव होता? तर देवकाका त्यांच्या पद्धतीने म्हणले होते की समोर आरशात बघितल्यानंतर आपली इमेज बघायला किती वेळ लागतो, तेवढ्या वेळात ते वा चाल वा शिकतात. वा वा वा. तर तुझाही अनुभव तसाच होता. मला असं वाटतं त्याच्या पलीकडे म्हणजे काय होतं, आपल्याला आपण एखादा शब्द गातो जेव्हा, मी त्यांना जेव्हा आता विसाव्याचे क्षण, त्या जेव्हा आता म्हणतात ना, तेव्हा तो 70 वर्षाच्या अनुभवानंतरचा आता म्हणतात. हा हा. त्यामुळे त्या आता, तर त्या बोलता बोलता पटकन म्हणल्या की आता शब्द किती सुंदर आहे ना, तुम्ही छान केलाय. मी म्हणलं फक्त सारे एवढंच आहे. त्या म्हणल्या नाही, तो शब्दच इतका सुंदर आहे. मला हे दोन्ही आता खूप आवडले, हा तुम्ही केलेला आणि दुसरा कुठला बरं सांगा. तर मी त्यांच्यासमोर ना, मला नाव विचारलं तरी पटकन स्वतःचं आठवलं नसतं, इतका मी बावरून जायचो. त्या म्हणल्या आता विश्वात्मके देवी. तर आताला फार अर्थ आहे की सगळं पाहिलं, हे पाहिलं, हे पाहिलं, सुख पाहिलं, दुःख पाहिलं, अनुभव घेतले, आता विसाव्याचे क्षण, आता विश्वात्मके देवी. तर मला तर असं वाटतं की संगीतकाराच्या पलीकडे जाऊन त्या चालीला काहीतरी त्या देऊन जातात आणि ते इतकं अद्भुत असतं की आपण सगळेजण नशीबवान आहोत की आपण त्या काळात जन्माला आलो ज्या काळात लता मंगेशकर होत्या. खरंच आहे. सलील, आपल्या वेळेला असं एक होतं बघ की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की बँकेत नोकरी, इंजिनियर झालं, डॉक्टर झालं की टेल्कोमध्ये किंवा बजाजमध्ये, तू स्वतः टेल्कोला होतास, म्हणजे कसं सेट असायचं आणि आईवडिलांची ध्येयसुद्धा साधारण तशीच असायची की लागले हां बँकेत नोकरी लागली, स्टेट बँकेत नोकरी लागली, छान होता, सेटल झाला. पण आताची जे आई वडील आहेत ते सुद्धा खूपच म्हणजे असे आपल्या मुलांच्या बाबतीत खूप कॉशियस असतात. त्यांनी काय केलं पाहिजे काय नाही, आणि मुलंसुद्धा आजची पिढी खूप हुशार आहे, सगळं बघत असते. तर आत्ताच्या म्हणजे या वेळी नवीन पिढीने फुल टाईम म्युझिक करावं असं तुला वाटतं का? तर शुभंकरचंच उदाहरण आहे, तू त्याला छान ग्रूम करतोयस, त्याच्या कानावर सगळे संस्कार कवितेचे, गाण्याचे, सुरांचे सगळे होतातच आहेत, पण त्यांनी तुझ्यासारखं फुल टाईम प्रोफेशन म्युझिक करावं असं तुला वाटतं का? मला असं वाटतं की ती पॅशन तपासून घ्यायला पाहिजे वेगवेगळ्या टप्प्यावर. हां, केवळ ते सक्सेसफुल होईल, पॉप्युलॅरिटी होईल, पैसे मिळतील याच्यापेक्षाही तुम्हाला मजा येते का? तुम्हाला सगळ्यात जास्त मजा कधी येते असं स्वतःला सारखं विचारायला पाहिजे की मला सगळ्यात जास्त मजा कधी येते. तर स्टेजवर गाताना येते, आपली फिल्म बघताना येते, सो मला ती येते म्हणून मी ते करतो. पण मी मला भेटायला येणाऱ्या सगळ्यांना सांगतो की मजा, आम्ही सगळेजण का म्युझिक करतो, इथे बरं वाटतं. करेक्ट. तुम्हाला इथे ज्याने बरं वाटतं ते करा. मग ते ते कदाचित असं असेल की नाही, मी ना स्टेजवर एकदा येणार नाही, मी फक्त आता ती मुभा आहे की मी फक्त माझे युट्यूब व्हिडिओज करणार, बरोबर. ही आता मुभा आहे, तर ती करू दे. तर मी शुभंकरलाही कायम सांगतो की तू स्वतःला, तुला मजा कशा येते ते बघ. आता तुला काही पोचण्याची घाई नाही, बरोबर. प्रवास एन्जॉय कर. पण तो एन्जॉय करताना जर सतत मी तिथे पोचीन का तिथे पोचीनचं दडपण घेतलं तर प्रवास खराब होतो. बरोबर आहे. पोचण्यापेक्षा प्रवासाची मजा घेतली ना तर तुम्ही एक दिवस छान पोचताच. फक्त प्रवासातच पालक फार दडपण देतात असं मला वाटतं. कारण मला असं वाटतं आपण जे इमॅजिन केलं ना, तर प्रत्येक मूल हे एक वेगवेगळ्या प्रकारचं फुल आहे असं आपण जे इमॅजिन केलं, तर गुलाब जेव्हा उमलेल तेव्हा जास्वंद उमलणार नाही, जास्वंद उमलेल तेव्हा जुई जाई उमलणार नाही. प्रत्येकाची उमलायची वेळ ही वेगवेगळी, बरोबर आहे. प्रत्येकाचा गंध वेगळा आहे, प्रत्येकाचा रंग वेगळा आहे. त्यांना तुम्ही कंपल्शन, तुम्ही जर जाईला केलं की गुलाब कसा उमलला, तू का नाही उमललीस, तर ती कोमेजूनच जाईल. कोमेजून जाईल. खरंच. तर मला नेहमी वाटतं की मुलांना ऐकायला हवं.
हा, सांगण्यापेक्षा. करेक्ट. त्यांचं काहीतरी म्हणणं असतं, इतकं असल्यापासनं मुलांचं, छोट्या मुलांना काहीतरी सांगायचं असतं, तर त्यांच्या 2.5 फुटावर जाऊन 3 फुटावर जाऊन तुम्ही जग बघू शकता का? वा, तर सारखं तुम्ही 6 फुटावरनं जग बघताय. तुम्ही 3 फुटावरनं बघता का? मग 4 फुटावरनं बघता का? तुम्ही आत्ताच्या काळातले त्यांचे प्रॉब्लेम लक्षात घेता का? की त्यांना आता आता जे त्यांना ओव्हर चॉईसेस आहेत, हो. हा त्रासही असू हो शकतो. हो, तुला काय रे प्रॉब्लेम आहे असं नसतं. असं नसतं. प्रत्येक पिढीचे प्रॉब्लेम वेगळे असतात. आपल्याला प्रॉब्लेम वेगळे होते, त्यांना प्रॉब्लेम वेगळे. तर मला असं नेहमी वाटतं की मुलं काहीतरी सांगत असतात, पालक काय किंवा शिक्षक आहे, आपण चांगले लिस्नर असणं असं. फार आवश्यक आहे. त्यामुळे मी कशाच्याच बाबतीत कंपल्शन करत नाही की कराच किंवा करू नका, तुम्हाला मजा येईल तेवढंच करा. आता अव्हेन्यूज जास्त आहेत. हो, आता वेबसिरीजचं बॅकग्राऊंड हे पण करिअर असू शकतं करेक्ट. लोकांसाठी. पण तुम्ही 2 वेबसिरीज करून जर कंटाळणार असाल करू तर मजा नाही येणार. मजा नाही. म्हणजे मी अजून एक वेगळं सांगतो. एक मोठे पॉलिटिशियन आहेत, त्यांनी मला या प्रसंगाची आठवण करून दिली की तुम्ही हे बोलला होता, जे माझ्या आजही लक्षात आहे. हा प्रसंग 15 वर्षापूर्वीचा आहे. हे त्यांनी मला आठवण करून दिली. त्यांनी मला फोन केला होता की माझा मुलगा सारेगमपला आलाय ऑडिशनला, कसा गातो बघा. तर मी त्यांना म्हटलं होतं की हे बघा, तो उत्तम गायला ना तर तो सिलेक्ट होईलच, पण तो नाही गायला तर मी त्याला सिलेक्ट नाही करत, आणि ते त्याच्या भल्यासाठीच असेल. तर ते मला म्हटले का? म्हटलं हो, कारण तो सिलेक्ट झाला तर तो एकदा बरा गाईल, दुसऱ्यांदा गाताना काय होईल, मग त्याला ते कॉम्प्लेक्सच येईल. त्याच्यापेक्षा तो नाही झाला तर त्याला कळेल की आपल्याला अजून तयारी तरी करायला हवी बरोबर. किंवा हे आपलं क्षेत्र नाही. तर ते म्हटले, माझ्या हे लक्षात ठेवलं मी की एकदा आपण नेऊ शकतो, दुसऱ्यांदा त्याला त्याच करायचं. करेक्ट. तर हे पण पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही किती घोड्यावर बसून तिथपर्यंत नेलत, पुढे घोडा त्यांना चालवायचा. करेक्ट. सो हा एक मला मुद्दा वाटतो नेक्स्ट जनरेशन विषयी विचार करताना. तुला खूप पुरस्कार आतापर्यंत मिळाले, त्याच्याकरता एक वेगळा एपिसोड करावा लागेल आपल्याला. म्हणजे अगदी मला वाटतं कदाचित पहिला पुरस्कार असेल जो तू उत्तम संगीतकाराचा, मला वाटतं बाबूजी आणि भीमसेनजींच्या उपस्थितीत हो. तुला तो मिळालेला. त्या पुरस्कारापासून तर अनेक मिर्ची म्युझिक अवॉर्ड्स किंवा बाकी खूप अवॉर्ड्स तुला मिळाले आहेत. आत्ता जो उल्लेख केला आशा भोसले पुरस्कारापर्यंत. पण गेल्या वर्षीच्या मिर्ची म्युझिकमध्ये तुला जो मिळालेला जो पुरस्कार होता, सॉन्ग ऑफ द डिकेड, हो. हे मात्र खरंच क्रेडिटेबल आहे की दशकातलं उत्तम ते गाणं. त्याबद्दल तू काय आणि सांगशील? मला खरं सांगू, सगळ्यात आनंद असा आहे की आई या विषयावरच्या गाण्याला हा पुरस्कार मिळाला. करेक्ट. कारण अगेन, मूळ, आपल्या संस्कृतीचं मूळ घेऊन तुम्ही गाणं केलं, ते नातं असं आहे ना पराग, की आई वडील हे दोन्ही नाती अशी आहेत की तुम्ही अजून 200 वर्षांनी पण ते नातं तसंच आहे. करेक्ट. आणि 200 वर्षापूर्वी पण ते तसंच आहे. फॉर्म बदलतो. ओ बाबाचं ए बाबा झालं, हो, कोणी नावाने हाक मारेल, नात्यातला तो जो हळवेपण आहे ना ते तसंच आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा ती संदीपची ओळ, मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही, ही लाईन जेव्हा, मला असं वाटतं की संदीपनी केलेलं एक मोठं स्टेटमेंट आहे, युनिव्हर्सल स्टेटमेंट आहे की आजही जेव्हा मी कार्यक्रमाला निघतो तर आई मला ज्या बारीक सारीक वेगळ्याच की तू जेवायला येणार असेल तर कळव, काहीतरी खा, इथपासून ते की रियालिटी शो मध्ये बोलताना, आजच्या काळामध्ये बोलताना चुकू नये असं काही बोलू नकोस की ज्याच्यामुळे काही कोणीतरी दुखावलं जाईल. करेक्ट. हे कारण परत मोठी होतात मुलं, आई मोठी. आई ही भूमिका जी आहे ती मोठी नाही, ती काळजीही तेवढीच असते, प्रेमही तेवढं असतं आणि निरपेक्षपणे देणं. तर त्या गाण्याला पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी फारच आनंदाचं क्या बात होतं की आई या विषयावरच्या गाण्याला सॉन्ग ऑफ द डेकेड मिळाला. सलील, क्या बात आहे. मनापासून माझ्याकडनं आणि सुरेश्रीकडनं मनापासून थँक्स. खरं तर आपले संबंध अजिबात असे नाही, एक दोस्ती आहेत आपल्यामध्ये, नक्कीच. पण तरी सुद्धा येणाऱ्या तुझ्या नवीन चित्रपटाकरता मनापासून शुभेच्छा. थँक्यू. पण ज्या गीताचा उल्लेख तू आत्ता सारखा केलास, एक सॉन्ग ऑफ द डिकेड ज्या गाण्याकरता मिळालं, त्यांनी आपण याची या गप्पांच्या मैफलीचे शेवट त्यांनी करूया. त्याचं जे आईचं कडवं आहे हां, ते ऐकवतो. त्याच्यामध्ये काय, तो छोटा मुलगा आईवर रुसून दुसऱ्या बंगल्यात राहायला जातो समोरच्या, आणि मग तो घाबरून परत येतो आणि तो म्हणताना म्हणतो की खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल, घाबरून जाईल, अंधारात रडत बिडत बसेल, म्हणून आलो
म्हणून आलो आता काही घाबरायचं नाही, कुशीत घेऊन झोप मला म्हणजे काळजी नाही. एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. मला एक खूप छान वाटतंय की आपण सुरुवात वडिलांच्या आणि मुलाच्या गाण्यांनी केली करेक्ट. आणि शेवट आई आणि मुलाच्या गाण्यांनी करतोय. बरं झालं आला सोन्या काही खोट नाही, कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. विचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं, अंधार असतो फार मोठा पिल्लू असतं छोट, नाजूक नाजूक त्याचा जीव नाजूक नाजूक मन, कोळिकात सोसेल कसे भविष्याचे घण, लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल, मोठा होशील उडून जाशील तेव्हा काय होईल, कोण असशील कुठे येशील करशील काय तेव्हा, लहान होऊन कुशीमध्ये शिरशील काय तेव्हा, माझा आहेस अजून ये रे माझ्या पाशी राहा, अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्न पहा, मोठी होतात मुलं, मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही, मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही, कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. वा. पुनश्च एकदा सगळ्या गोष्टींकरता थँक्स.